सरकारच्या लाडक्या बहिणींसाठी एक दुःखद बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचे मानधन 1500 रुपयांवरून 2100 रुपये कधी होणार याकडे सगळ्या लाडक्या बहिणी वाट पाहून होत्या। पण मात्र 2100 रुपयांचं माहित नाही, पण सरकार मानधन मिळणाऱ्या 1500 रुपयांमध्ये कपात करते, तब्बल 1000 रुपयांची कपात। लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये राज्य सरकारने काही बदल केले आहेत। त्यानुसार लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांच्या मानधनात कपात करण्यात येणार आहे। आता या बदलामुळे केवळ विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांचं मानधन जमा होणार आहे। सध्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरू आहे, त्यानंतर मानधन कपात करण्यात येणार आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, सरकार कोणत्या महिलांच्या मानधनात कपात करणार आहे? लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असताना काही महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी या दुसऱ्या योजनेचा लाभ मिळतोय। नमो शेतकरी योजनेत महिलांना राज्य सरकारकडून 6000 आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये मिळतात। म्हणजेच या महिलांना शासकीय योजनेचे वर्षाला 12000 रुपये मिळतात। त्यामुळे या महिलांना आता वर्षाला राहिलेले 6000 रुपयेच लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे। थोडक्यात काय तर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये मानधन मिळणार आहे। राज्याच्या तिजोरीवर भार हलका करण्यासाठी राज्य सरकार या उपाययोजना करत असून त्यासाठी हा बदल करण्यात आल्याचं म्हटलं जातं। आता लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी मिळणार आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा।